आता हे इक्वेशन आहे, सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, दोन पार्ट करायचे वहीच्या पेजचे आणि दोन ठिकाणी इक्वेशन लिहायचं आहे. पहिला आहे x प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि दुसरा आहे x मायनस वाय इज इक्वल टू 3. आता आपलं कंडिशन काय आहे की ज्याचा कोइफिशियंट 1 असेल तो इकडे राहील आणि ज्याचा साइन प्लस असेल तो इकडे राहील. इथं दोघांचे साइन प्लस आहे, कोणताही एक गेलं तर फरक पडेल का? नाही. म्हणून इथं x इज इक्वल टू 5 मायनस वाय. याला काय करायचं आपल्याला बॉक्समध्ये पुट करायचं. काय x y x अँड y. आता आपण काय करू, इथं x आहे म्हणून आपल्याला कशाची किंमत घ्यावी लागेल, y ची. मग आता इथं काय करावं लागेल, पुट y इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, 0. 0 घेऊ. ठीक आहे. आता आपण आधी 0 घेतलं होतं, आता 1 घेतलं चालेल का? 1 घेऊ. आता x बरोबर 5 मायनस काय येईल 1 म्हणजे x इज इक्वल टू किती येईल 4. झालं पहिलं. इथं आहे y इज इक्वल टू 2. इथं लिहून घ्यायचं y बरोबर काय घेतलं आपण 1 घेतलं आणि त्याचबरोबर इथं x ची किंमत किती आली 4 म्हणजे इथं काय आलं 4 आणि 1. समज. आता इथं दुसरं काय y ची किंमत किती घेतली आपण 2. मग x बरोबर 5 y ची किंमत किती आहे 2. x बरोबर 5तून 2 गेले किती राहिले 3. x इज इक्वल टू 3. मग इथे किती आलंय 3. इथे किती आलं 3 अँड 2. आता तिसरी किंमत काय y इज इक्वल टू 3. आता 1 घेतलं 2 घेतलं पुढे काय आहे 3. आता इथे x बरोबर 5 वजा काय आहे 3. x बरोबर किती राहिले 2. x ची किंमत y ची किंमत किती घेतली 3 आणि इथे किती आहे 2. मग आता इथे किती आले 2 आणि 3. बरोबर. सगळे काय आहेत प्लस मध्ये चाललेले. आता इकडे काय करायचं आहे आपल्याला, x बरोबर हा y इकडे मायनस आहे, तिकडे गेल्यानंतर काय होईल प्लस 3 प्लस y. झालं इक्वेशन तयार. आता इथे पण सुद्धा काय करायचं आहे, सर्वात आधी बॉक्स 1 2 2 3 बरोबर. x y x आणि y बरोबर. आता सर्वात आधी आपण इथे सुद्धा काय करू, पुट y बरोबर काय करू 1 घेऊ, y बरोबर 2 घेऊ, y बरोबर 3. मग आता y बरोबर सर्वात आधी काय घेतलंय 1 घेतलंय. मग x बरोबर 3 आणि y ची किंमत काय आहे 1. 3 आणि 1 किती झाले 4. x बरोबर किती आलं 4. इथे y ची किंमत किती आहे, x बरोबर 3 अधिक y ची किंमत आहे 2. 3 अधिक 2 x बरोबर किती झाले 5. सोपं आहे की नाही? मला नाही वाटत की याच्यापेक्षा आणखी काही सोपं आहे. बरोबर. आता इथे काय आहे x बरोबर काय 3 अधिक किती आले 3. मग x बरोबर किती आले 6. समजलं. आता इथे लिहा y ची किंमत किती घेतली होती आपण 1. इथे किती घेतली 2 आणि इथे घेतली 3. इथे किती आली x ची किंमत 4. इथे किती आली 5. इथे किती आली 6. या ब्रॅकेट मध्ये लिहा व पहिला नंबर x चा कोएफिशियंट, दुसरा y. इथं 5 2 6 3. समजलं इथपर्यंत काही डाऊट आहे नाही? ग्राफ काढसाल. आय होप तुम्ही ग्राफ काढून घेसाल. याचा सोपी आहे. नाही जर जमला तर मला सांगाल, मी काढून देईन. इथे आहे x प्लस वाय इज इक्वल टू 0 आणि दुसरा आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9. आता इथं दोन पार्ट करायचं. पहिलं जे इक्वेशन आहे ते कुठे लिहायचं, इथे लिहायचं x प्लस वाय इज इक्वल टू 0. दुसरं जे इक्वेशन आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 9 म्हणजे x प्लस वाय x अधिक वाय बरोबर 0. हे काय केलं आपण इथे लिहिलं. आता याचं सोल्युशन कसं येईल, इथे तर 0 आहे बरोबर. मग आता दोघांचे कोएफिशियंट काय आहे 1 आहे आणि साइन काय आहे प्लस आहे, म्हणून कोणताही इकडे आला तर फरक पडेल का नाही. मग आता कोणताही व्हेरिएबल्स इकडे साईड चेंज झाली तर फरक पडणार नाही. मग x बरोबर काय आहे 0 वजा काय येईल y. इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर काय येईल y. ही काय ठेवायची x ची व्हॅल्यू. आता इथे काय करायचं, सेम काय करायचं, बॉक्स टाकायचा आहे आपल्याला. x y x and y बरोबर.
आता इथे आपल्याला काय करावं लागेल, x इकडे म्हणजे कशाची किंमत घ्यावं लागेल, y ची किंमत घ्यावं लागेल. मग पुट y बरोबर काय घेतलं आपण, x. आता इथं 0 आहे, 0 वजा 0 किंमत येईल का, नाही, म्हणून आपण काय घेऊ, तिथं 1 घेऊ, इथं 2, इथं 3. 0 म्हणजे 0 पण घेतलं चालतं, पण 0 - 0 काय येईल, 0च येईल. म्हणून आपण तिथं 1 घेतला. मग आता इथं काय आहे, x = 0 मायनस काय आहे, y. मग 0 मधून 1 गेला, किती येतात, आन्सर काय येईल, -1. मग x ची किंमत किती भेटली तुम्हाला, -1. इथं काय आहे, x बरोबर 0, y ची किंमत काय, -2. मग x बरोबर काय आहे, याची किंमत काय येईल, -2. इथं काय आली, x ची किंमत -2. इथं काय, x बरोबर 0 मायनस काय येईल, 3. का y ची किंमत काय, इथं 3. मायनसचं साईन जसं तसं, x बरोबर काय येईल, -3. इथपर्यंत समजलं. आता इथे बघा, y ची किंमत काय घेतली, 1, नंतर 2, नंतर 3. x ची किंमत काय आली, इथं -1. इथं काय आली, -2. इथं काय आली, -3. आता x आणि y च्या किमती लिहा. 1 काय येईल, -1 आणि 1. दुसरं -2, 2, -3, 3. बरोबर, इथपर्यंत झालं क्लिअर. इथं काही कोणाला डाऊट येईल. आता -1 आणि 1 तो कसा येईल, पॉइंट सांगेल नंतर. हां, आता इकडे थोडंसं काय आहे, गोंधळ आहे. सर्वात पहिली आपली कंडिशन काय आहे, की कोइफिशियंट 1 पाहिजे, तोच व्हेरिएबल इकडे राहील. बरोबर. मग आता याच्यामध्ये याचा कोइफिशियंट 2 आहे, याचा काय आहे, 1 आहे. पण दुसरी कंडिशन काय आपली, की त्याला मायनसचं साईन नको. बरोबर. पण इथं तर याला मायनसचं साईन आहे, मग होईल का, नाही. मग आता नेमकं काय करायचं बघ, 2x बरोबर काय आहे, 9. हे -y आहे, इकडे गेल्यानंतर वजा आहे, इकडे गेल्यानंतर काय होतील, अधिक होतील. हां बस. आता इथं काय आहे, 2x = काय आहे, 9. आता हे 9, आता आपल्याला काय करायचं आहे, एकटा कोइफिशियंट पाहिजे आपल्याला, एकच व्हेरिएबल पाहिजे. बरोबर. आता एक व्हेरिएबल काय आहे, फक्त yच आहे. मग आता आपल्याला y आणायचं आहे. मग इकडे जर आपण y ठेवला, हा इकडे +9 आहे, इकडे जर आणला तर काय इक्वेशन होईल आपलं, होईल का. मग y बरोबर काय आहे, 2x - 9. इक्वेशन बरोबर. समजलं. इथं काही डाऊट, हे समजून घ्या. असंच तुम्हाला पुढचे एक्झाम्पल करायचे. आता इथं काय करायचंय, ब्रॅकेट 1 2 3, 1 2 3, x y, x and y. x ची किंमत, आता आपल्याला इथं y दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला कशाची किंमत घ्यावी लागेल, x ची. इथं x दिलेला होता म्हणून आपण काय घेतली, y ची किंमत. इथं y दिलेलं आहे म्हणून x ची किंमत आपल्याला घ्यावी लागेल. चला मग आता पुट x बरोबर काय घेऊ आपण, सर्वात आधी 1 घेता. आता x बरोबर काय ठेवलं आपण, 1 ठेवलं. x ची किंमत जेव्हा 1 ठेवली, आपल्याला काय काढायची, y ची किंमत काढायची. मग इथं 2 आणि x च्या जागेवर 1 -9 जसेचे तसे. y बरोबर 2 1 2 -9. y बरोबर -9 मधून 2 गेले, किती आले, -7. इथे किती आले, -7. y ची किंमत किती आली, -7. आणि x ची किंमत काय घेतली होती आपण, 1. आता x ची किंमत आपण इथे किती घेऊ, 2. x ची किंमत 2 घेऊ, तेव्हा 2 1 2 2 4 -9. मग आता आपल्याला इथे किती आलं, 4 - 9 म्हणजे किती आले, -5. y ची किंमत किती आली, इथं -5. x ची किंमत काय घेतली होती आपण, इथं 2. आणि y ची किंमत काय आली, -5. म्हणजे 2 - 5. आता तिसरं काय, x ची किंमत काय घेतली, 3. मग आता x ची किंमत आपण जेव्हा 3 घेतो, तेव्हा इथं y बरोबर काय झालं, 2 × 3 - 9. 3 दुने 6, 6 -